मस्त अशी चटपटीत तोंडाला पाणी सुटणारी कैरी वर्षभर साठवून ठेवायची असेल तर ही रेसिपी नक्की बघा पूर्ण. मी मस्त कैऱ्या आणल्या होत्या, 2 किलो कैऱ्या आणल्या होत्या. हिरव्या कंच दाबून अशा बघून आणल्या होत्या. 1 तास पाण्यात भिजत ठेवल्या आणि मग त्या छान त्याचं वरचं जे कवर आहे ना ते सोलून घेतलेलं आहे, त्याची साल काढून घेतली. हेच सगळ्यात काम जे आहे ना ते कठीण आहे, ह्याला जास्त वेळ लागतो. हे बघा सगळ्या कैऱ्यांची एवढी सालं निघालीत आणि टकलू केले सगळ्या कैऱ्यांना. छान झाल्यात. आणि आता याचे काय करायचं आपल्याला, मी काय केले, फ्रेंच फ्राईज करतो ना त्याच्याप्रमाणे उभ्या उभ्या केल्यात. तुम्हाला आवडत असेल तर अजून छोटे तुकडे तुम्ही करू शकता, पण सुकल्यावर तशा त्या खूप आळवतातच, त्याच्यामुळे मी एवढी साईज ठेवली. आणि बाकीचं जे आपले जे कोयरी असते ना त्याला पण लागलेलं सगळं काढून घ्यायचं आहे, कारण की ते खूप प्रेशियस आहे, ते टाकून देऊन चालणार नाही आपल्याला. आता याच्यामध्ये मी 5 चमचे मसाला, तिखट मसाला घेतला आहे. जरा मोठं भांडं घ्या म्हणजे मिक्स करता येईल. 2 चमचे हळद घेतली आहे. तिखट मसाला थोडा तुम्ही कमी करा, कारण की कैऱ्या सुकल्यानंतर ते आळवतात, मग तिखट जास्त होतं. आणि याच्यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला टाकले. गरम मसाल्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी असते, त्याच्यामुळे कीड लागत नाही कैऱ्यांना आणि चवही छान येते. आणि जो शेवटी घेतला आहे ना तो आहे चाट मसाला. चाट मसाला मी 4 ते 5 चमचे टाकला आहे. मीठ आपण चवीप्रमाणे घ्यायचं आहे, थोडंसं कमीच घ्यायचं मीठ, म्हणजे सुकल्यानंतर ते जास्त होत नाही. आणि एकदम छान मिक्स सगळं करून कैऱ्यांना अगदी प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला सुटत नाही. कैरी सुकली तरी तो मसाला तसाच छान चिटकून राहतो. आता या ताटामध्ये मी अशी 5-6 ताटं घेतली होती, त्याच्यामध्ये पसरून घेतल्या बघा सगळीकडे कैऱ्या. इतक्या सुंदर दिसत होत्या आणि इतकं छान घमघमाट सुटला होता ना, सुगंध आंबट तसा. तर ह्या आपण आमटीमध्ये यूज करू शकतो. चटपटीत पाचक म्हणून खायलाही छान आहेत. 1 दिवस पंख्याखाली ठेवल्यावर त्या आळवतात आणि मग मी 2 दिवस त्यांना छान कडक ऊन लावलं होतं. आपण जी सुकी मच्छी करतो ना ग्रेव्ही वगैरे असं, त्याच्यामध्ये टाकायलासुद्धा खूप छान आहे ही कैरी. आमटीत टाकायला पण खूप चविष्ट आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. 2-3 दिवस त्याला ऊन लावा आणि वर्षभर त्याला अजिबात कीड लागत नाही, त्याला काही बुरशी येत नाही, जशाच्या तशा त्या वर्षभर टिकून राहतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. पाचक म्हणून खायला खूप छान आहे आणि आमटी, डाळ, सुकी मच्छी याच्यामध्ये टाकायलाही खूप छान आहे. हे बघा एकदम कुडकुडीत अशा होत नाहीत, त्या थोड्याशा नरमच असतात, पण खराब काही होत नाहीत. तर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. फुल डिटेल रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, ती जाऊन नक्की बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.